आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुरंदर तालुक्यातील 32,000 मतदारांना निवडणूक विभागाच्या वतीनं दुबार नाव असल्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या। त्याचबरोबर आज दिनांक 4 जानेवारी रोजी आपले रहिवासी पुरावे घेऊन निवडणूक कार्यालयात हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आली होती। यानंतर आज 4 जानेवारी रोजी पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयावरून मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहेत। पुरंदर तालुक्यातील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बाहेर यावर नागरिकांनी ठिय्या मांडलेला आहे। जवळपास 32,000 नागरिक हे दुबार मतदार असल्याचं माजी आमदार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी म्हटलं होतं। या संदर्भात त्यांनी पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि त्यांचे नातेवाईक विश्वजित कदम यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले होते। मात्र यानंतर तालुक्यातील मतदार यादीमध्ये शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांची नावे दुबार असल्याचं आमदार संजय जगताप यांनी दाखवून दिलं होतं। मात्र प्रशासनानं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता आमदार संजय जगताप यांनाच दुबार नाव असल्यासंदर्भात पुरावे घेऊन निवडणूक विभागात हजर राहण्याच्या नोटिसा दिली होती। आणि यानंतर आज सकाळी 11 वाजल्यापासूनच मोठ्या प्रमाणात मतदार हे सासवड येथील प्रशासकीय इमारतीच्या समोर जमा झालेले आहेत। आमदार संजय जगताप हे देखील त्यांच्या बरोबर आहेत। अनेक वयोवृद्ध लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रश्नांच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करत आहेत। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी राहुल शिंदे, पुरंदर। आत्ताच मला व्हॉट्सअप वरती महाराष्ट्र मुख्य निवडणूक महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातलं पत्र प्राप्त झालंय। जे पत्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिलंय 202 पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान नोंदणीबाबत उपरोक्त विषयान्वये कार्यालयास प्राप्त झालेल्या श्री विजय शिवतारे माजी राज्यमंत्री यांच्या 26/12/2023 निवेदनाच्या इंग्रजी व मराठी छायांकित प्रत सोबत जोडल्या आहेत। श्री विजय शिवतारे यांनी निवेदनाद्वारे असे नमूद केले आहे की सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या 32,316 मतदारांची नावे 202 पुरंदर विधानसभा मतदारसंघात मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। सासवड शहराच्या यादीमध्ये बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील हजारो बांधकाम कामगारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली आहेत। सदर बोगस मतदारांची नावे वगळण्यासाठी तसेच संबंधित कारवाई करण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे। प्रस्तुत प्रकरणी आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली व त्यांच्या अंतर्गत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांनी समन्वय साधण्यात यावा। तसेच या अनुषंगाने तपासणी पडताळणी आपल्या स्तरावरती करून योग्य ती शासकीय कारवाई अहवाल इंग्रजी भाषेत तातडीने कार्यालयास प्राप्त करावा। मला या पत्रावरनं एक दिसतंय, राज्य निवडणूक आयोगाने शिवतारेंची सगळी यादी जी शिवतारेंनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली ती यादी कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिली। तीच यादी तालुका 202 पुरंदर निवडणूक अधिकाऱ्यांना दिली आणि स्थानिक नागरिक, मतदार, इथला लोकप्रतिनिधी, इथले सरपंच, इथले माजी सेवक, इथले माजी मार्केट कमिटीचे पदाधिकारी, सगळ्या पदाधिकाऱ्यांना कुठली शहानिशा न करता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वेठीला धरलं। हे माझं स्पष्टपणे मत आहे। विजय शिवतारेंनी वेठीला धरलंय। त्यामुळे मी आज या ठिकाणी आज हिअरिंग जरी चालू असलं 9 तारखेला मंगळवारी महाराष्ट्र निवडणूक अधिकारी जो आहे मुख्य निवडणूक अधिकारी त्याच्या कार्यालयासमोर 9 तारखेला मी स्वतः या पुरंदर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पुरंदर हवेलीतल्या 32,000 जनतेला वेठीला धरल्याबद्दल त्यांना शासनाने सस्पेंड करावं, त्यांना त्यांच्या ह्याच्यातून काढावं। त्याचप्रमाणे या 32,000 लोकांना जो मानसिक मनस्ताप झालेला आहे त्यांचा दिवस, त्यांचा रोजगार, आज तरुणांचा त्या ठिकाणी त्यांच्या MIDCतला रोजगार त्या ठिकाणी गेलेला आहे। यांना शिवतारेंच्या स्वतःच्या मालमत्तेतनं सगळी नुकसान भरपाई आणि ही मानसिक नुकसान भरपाई माझ्या पुरंदर तालुक्यातल्या 32,000 लोकांना त्या ठिकाणी द्यावी। याच्यासाठी 9 जानेवारीला मी त्या ठिकाणी मंगळवारी मुख्य निवडणूक आयोगाच्या ऑफिस समोर जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्ताला त्या ठिकाणी सस्पेंड केलं जात नाही
आणि विजय शिवतारेकडून पैसे वसूल केले जात नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार आहे, हे आता मी या ठिकाणी जाहीर करतोय। संजय सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नंतर घोषणा टमाटराची होऊ द्या ना। तुम्ही पत्र आले असं म्हणताय, त्याच्यामध्ये तेलंगणा म्हणजे जे महाराष्ट्राबाहेरील नागरिक आहेत त्यांची जी आहे ती मतदार म्हणून नावं दिलेत असल्याचं तुम्ही सांगितलं आता त्या पत्रामध्ये, परंतु वरती जाऊन विचारणा केली असता साधारणतः 32 पैकी 22,000 लोकांना अशा पद्धतीच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत, परंतु जे नागरिक आलेले आहेत ते पुरंदरमधलेच आहेत, त्यांचे 2 ठिकाणी नावं लागलेली आहेत। बाहेरचं कुणी आतापर्यंत तरी ज्या लोकांशी आम्ही बोललो त्या लोकांपर्यंत तरी बाहेरचे नागरिक नाहीत, पण हे 2 ठिकाणी नावं लागलेली आहेत, परंतु गेल्या अनेक वर्षापासून ते एकाच ठिकाणी मतदान करत असल्याचा आरोप यांनी केलेला आहे। कसं बघता याकडे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्पेसिफिक सांगितलं होतं ह्या सगळ्या 32,000 लोकांची नावं ही सांगली मतदारसंघातली आहेत आणि नावं दिली आहेत पुरंदर तालुक्यातल्या मतदारसंघातली। आता मला सांगा, मी संजय चंद्रकांत जगताप, बागवानआळीमध्ये 256 यादी क्रमांकामध्ये माझं मतदान त्या ठिकाणी आहे, मी सांगलीमध्ये माझं मतदान आहे, त्यांनी दाखवावं। मला नोटीस आली आहे, अनेक या ठिकाणी सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना नोटीस आली आहे। आज आता एक नोटीस घेऊन आता हिअरिंग संपलं, त्या ठिकाणी त्या माणसाला काय सांगितलं माहिती आहे का? तुमचं नाव कुठं गेलं अनिल काका? तुमचं नाव दुबारमध्ये कुठेही नाहीये, मग नोटीस का पाठवली? हा मानसिक छळ नाहीये, हा दिवस वाया घालवायचं काम नाहीये। आणि हे कुणी केलंय? मुख्य निवडणूक आयुक्तांनी। त्याची जबाबदारी होती मुख्य निवडणूक आयुक्ताची की कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ती कारवाई करायला नाही पाहिजे। कोणी उठसुंब्या येतो, बिगर कामाचा येतो, बाजार बुणगे येतात आणि त्यांच्यावरती कारवाई करायला लावता। आज अख्खं प्रशासन कामाला लागलंय, कलेक्टर ऑफिस पासून पुरंदरच्या प्रशासनापर्यंत सगळं प्रशासन आज ठप्प आहे, सर्व लोक कामावर निघालेत। ह्याचे पैसे कुणाकडून वसूल करणार हे मला पहिलं सांगा। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे 2 लोक याच्यासाठी जबाबदार आहेत। एक मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचा, त्याला लगेच त्या ठिकाणी निलंबित करावं, नाही निलंबित केलं तर मी प्राण त्यागायला त्या ठिकाणी तयार आहे। 9 तारखेला त्यांच्या ऑफिस समोर त्या ठिकाणी मी प्राण त्यागेन। दुसरी गोष्ट म्हणजे आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसतोय आणि विजय शिवतारेकडून या सगळ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे। हो, ज्यांचं जर नाव असेल ना दाखवा ना, दाखवा ना दुबार। अनेक दुबार मी परवाच्या दिवशी या ठिकाणी दाखवले की दुबार नोंदणी शिवतारेंच्या प्रेसमध्ये शेजारी बसलेली लोक आहेत ना, त्यांची दुबार नाव आहेत, त्यांना नाही नोटीस आली। सर्वसामान्य नागरिकाला आली, ज्यांची नावं नाहीत ना त्यांना नोटीस आली आहे। हे प्रशासन आहे का? हे निवडणूक आयोग आहे का? ही लोकशाहीची हत्या आहे। आज तुम्ही आम्हाला मतदानापासून वंचित कराल, उद्या या देशामध्ये पण आम्ही बांगलादेशी आहोत किंवा पाकिस्तानी आहोत म्हणून देशातनं बाहेर काढाल आणि काढणारच आहेत। आज आपल्याला मतदार यादीतनं बाहेर काढतायत, उद्या देशातनं बाहेर काढणार आहेत आणि म्हणून ही वेळ येऊ नये म्हणूनसाठी मी निर्णय घेतलेला आता हे पत्र बघितल्यानंतर की 9 तारखेला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत मुंबईला एकटा कोणीही पुरंदर तालुक्यातल्या या 32,000 लोकांचा प्रतिनिधी म्हणून, पुरंदर हवेलीच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ह्या अन्याय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।